नमस्कार. आज आपण शेवगा टाकून छान असं आंबट गोड वरण बनवणार आहोत. त्यासाठी इथे शिजवून घेतलेली तूर डाळ आहे. ह्या शेवग्याच्या शेंगा अशा कापून घ्यायच्यात आणि त्याच्यावरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे. खूप जास्त काढायचं नाही. तर आता ह्या संपूर्ण शेंगा मी कापून घेते आणि व्यवस्थित अशा साफ करून घेते. नंतर धुवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी ह्या शेंगा कट करून घेतल्यात. आता या कढईमध्ये पाणी, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ह्या शेंगा आपण 50 ते 60% शिजवून घेणार आहोत. थोडीशी हळदसुद्धा टाका, छान रंग येतो. आता ह्या 2-3 मिनटंच मी शेंगा शिजवून घेतल्या आहेत. मस्त थोड्याशा मऊ झाल्यात. आता याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. अगदी झटपट ही भाजी तयार होते. भाताबरोबर अप्रतिम लागते. तेल गरम झालं आहे की यामध्ये आपण जिरं मोहरीची फोडणी करणार आहोत. बारीक चिरलेला भरपूर असा लसूण टाकायचा. कढीपत्ता असेल तर जरूर टाका. बारीक चिरलेला कोथिंबीर, हळद, लाल तिखट. आता ह्या शिजवलेल्या शेंगा यामध्ये टाकून थोड्याशा मिक्स करून घेऊ. नंतर यात आपण जे शिजवून घेतलेलं वरण आहे ते टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू, म्हणजे छान हे वरण आपलं तयार होईल. जास्त पातळ नका करू किंवा खूप घट्टही नका करू. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं. वरून पुन्हा कोथिंबीर टाकायचं आहे आणि थोडासा गरम मसाला टाका. तुमच्याकडे सांबार मसाला असेल तर तो सुद्धा जरूर टाका. याने अप्रतिम अशी चव येते या वरणाला. इथे मी चिंचेचा कोळ टाकला आहे आणि त्याचबरोबर थोडासा गूळसुद्धा टाकून घ्यायचा आणि याला एक उकळी काढून घ्यायची. मस्त असं हे चमचमीत वरण तयार झालं. भाताबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की करून बघा अशा पद्धतीने. कसं झालं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.